नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत संख्या मालिका ट्रिक। बघा, संख्या मालिकावर बरेचदा 100% परीक्षात प्रश्न विचारला जातो। आपण सिंपल कडून हार्ड लेवल कडे क्वेश्चन कडे जाणार आहोत। आपण एक सिंपल क्वेश्चन घेतलाय। क्वेश्चन नंबर पहिला, वेळ वाया घालवता आम्ही क्वेश्चन नंबर पहिला तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे। काय दिले बघा, 2 4 8 16 आणि प्रश्नार्थ चिन्ह दिले तुम्हाला। आता आपल्याला माहिती बाळांनो, 2 गुणवले 2 करा म्हणजे बेदोनी 4 येतील। पुढे 4 गुणवले 2 करा, 4 दोन्ही 8 येतील। 8 गुणवले 2 करा, 8 दोन्ही 16 येतील आणि 16 गुणवले 2 करा, 16 दोन्ही 32 म्हणजे उत्तर येणार आहे तुम्हाला पर्याय क्रमांक 3। ओके, तुमचं सुद्धा उत्तर 32च आलंय का? कमेंट करून सांगा। ट्रिक कशी वाटली तेही कमेंट करून सांगा। पुढला प्रश्न मी घेतोय बाळांनो तुमच्यासाठी। बघा, एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने काय दिलाय प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 2 आहे बघा। आता प्रश्न दिलाय दुसरा, 5 10 17 26 आणि प्रश्नार्थक चिन्ह। काहीच करायचं नाही, सिंपल आहे। 5 अधिक 5 करा, 5 अधिक 5 10 येतील। पुढे 10 अधिक 7 करा, 10 आणि 7 17 येतील। पुढे 17 अधिक 9 करा। बघा, 5 7 9 11 या काय करायच्या संख्या संख्या मालिकेमध्ये मिळवायच्या। मी 5 मध्ये 5 टाकले 10 आले, 10 मध्ये 7 टाकले 17 आले, 17 मध्ये 9 टाकले 26 येतील। 17 मध्ये 9 टाकले 26। आता 26 मध्ये किती टाकावं लागतील मला? 11, 6 1 7, 2 1 3 37 पर्याय क्रमांक 2। मी काय केलं, संख्या मालिकात 5 7 9 11 13 17 19 अशा संख्या काय केलं, मिळवत गेलो। पुढला पर्याय प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 3 काय दिला? प्रश्न क्रमांक 3 तुमच्या पुढे काय दिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल बाळांनो, 1 9 25 49 आणि प्रश्नचिन्ह। आता आपल्याला माहिती 1 चा वर्ग 1 असतो, 1 चा वर्ग 1 असतो, 3 चा वर्ग 9 असतो, 5 चा वर्ग 25 असते, 7 चा वर्ग 49 असते। मला इथे वर्ग संख्या आहेत, पण अजून एक ट्रिक आहे इथं। इथे बघा, 1 चा वर्ग 1 दिलाय, 2 चा वर्ग दिला नाही, 3 चा वर्ग दिलाय, 4 चा वर्ग दिला नाही, 5 चा वर्ग दिलाय, 6 चा वर्ग दिला नाही, 7 चा वर्ग दिलाय। आता 8 चा वर्ग द्यायचा नाही, 9 चा वर्ग द्यायचा। 9 चा वर्ग 81 पर्याय क्रमांक 2। ओके, म्हणजे विषम संख्यांचे वर्ग घेतले। थोडक्यात विषम संख्यांचे काय केले, वर्ग घेतलेत। पुढला प्रश्न बघतोय मी 4था। बघा, खूप सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणार आहे। 4 7 12 19 28 आणि प्रश्नार्थक चिन्ह दिले। सिंपल आहे बाळांनो, 4 अधिक 3 करा, 4 आणि 3 7 येतील। पुढे 12 आणायचं आपल्याला, 7 अधिक 3 नंतर 5, 7 आणि 5 12। 12 मध्ये किती मिळवावं लागतील कमेंट मध्ये सांगा। आता 3 5 पुढे 7 19, पुढे 3 5 7 आता 9, 19 मध्ये 9 मिळवा। 19 अधिक 9 9 9 18 28, 28 मध्ये 11 मिळवा, म्हणजेच 3 5 7 9 11 13 17 अशा संख्या। 9 नंतर 11, 8 आणि 1 9, 2 आणि 1 3 39 पर्याय क्रमांक 3। उत्तर 39। प्रश्न बरोबर आलाय का? उत्तर बरोबर आलंय का हे कमेंट करून सांगायचं सर्वांनी मला। पुढला प्रश्न मी घेतोय बाळांनो, प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय, 11 13 17 19 23 आणि 29 उत्तर तुमचं बरोबर आहे। ह्या मूळ संख्या आहेत, राईट, प्राईम नंबर्स आपण त्याला म्हणतो। बघा, 23 च्या नंतरची मूळ संख्या 29। पुढला प्रश्न घेतोय मी 6 नंबरचा। काय दिलाय बघा तुमच्या पुढेच प्रश्न 6 6 12 21 23 आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे, त्याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करू। 6 6 2 12 12 2 24 नाही, 6 अधिक 6 करा, 6 6 12 12 अधिक 21 आणण्यासाठी किती करावं लागतील आपल्याला, 9 करा। बघा, ट्रिक लागते, 6 9 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15 अशी ट्रिक लागेल। 12 अधिक 9 21, पुढे 21 अधिक 3 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12 करा, म्हणजे 33 येईल। 3 4 12, 2 आणि 1 3 2 आणि 1 3 33
3 चौक 12, 3 5 15 टाकावं लागतील आता मग. 33 अधिक 15 म्हणजे 3चा पाडाच थोडक्यात. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15. 33 मध्ये 15 टाकले, 5 आणि 3 8, 3 आणि 1 4, 48. पर्याय क्रमांक दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा. पुढला प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 7 काय दिलाय बघा. 8 27 64 125. बाळांनो सिंपल आहे. 2चा घन करा, 2चा घन येईल तुम्हाला 8. 3चा घन करा, 3चा घन 27. 4चा घन करा, 4चा घन 64. पुढे 5चा घन करा, 5चा घन येईल तुम्हाला 125. पुढे 6चा घन करा, 6चा घन 216. पर्याय क्रमांक पहिला 216. पुढला प्रश्न बघूया आपण. 8 नंबरचा काय दिलाय आपल्याला. पुढला प्रश्न पुढल्या पेजवर 8 नंबरचा प्रश्न काय दिलाय बघा बाळांनो. 50 45 40 35 आणि प्रश्नार्थ चिन्ह आहे. खूप सोपा प्रश्न आहे बघा बाळांनो. इथे दिलाय तुम्हाला 50. 50 वजा 5 करा, 45 येईल तुम्हाला. ओके. पुन्हा 40 आणायचंय, मग 45 वजा 5 करा, 40 येईल तुम्हाला. पुढे 40 वजा 5 करा, 35 येईल. पुढे 35 वजा 5 करा, 30 येईल. पर्याय क्रमांक दुसरा. तुमचं सुद्धा उत्तर आले का? दुसरा कमेंट करून मला सांगायचे आणि माझ्यासोबतच सर्व प्रश्न सोडवायचे. वही असेल तर वहीवर उतरून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची नंतर अडचण येणार नाही. पुढला प्रश्न बघा बाळांनो, तुमच्या पुढे घेतलाय मी 9 नंबरचा. 2 6 12 20 30 आणि प्रश्नार्थक चिन्ह. इथे काय केले बघा, 2 गुणवले जर तुम्ही 3 केलं तर बेत्रिक 6. 6 गुणवले नाही, गुणाकार केला येणार नाही. गुणाकार केला येणार नाही. तर आपल्याला दुसरी एक ट्रिक लावावं लागणार. 2 अधिक 4 करा, 2 आणि 4 6. 6 अधिक 6 करा 12. 12 अधिक 8 करा 20. आता मी ही कशी ट्रिक लावली. 4 6 8 10 12 समसंख्या. ओके. 2 मध्ये 4 टाकले 6, 6 मध्ये 6 टाकले 12, 12 मध्ये 8 टाकले 20, 20 मध्ये 10 टाकले 30. 20 अधिक 10 करा, 20 आणि 10 30. आता 4 6 8 10 आणि पुढली 12. 30 मध्ये 12 टाका. 30 मध्ये 12 टाकले 42. पर्याय क्रमांक दुसरा 42 उत्तर हे तुमचं बरोबर आहे. लास्ट प्रश्न बाळांनो 10 नंबरचा काय दिला बघा. मला सगळ्यांनी याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं. मी 10 सेकंद तुमच्यासाठी थांबणार आहे. सर्वांनी कमेंट मध्ये मला याचं उत्तर सांगायचे. ओके. सर्वांनी 1 मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम झालाय स्क्रीनला. हा घ्या चला. सर्वांनी प्रश्न क्रमांक 10 मला सांगायचा आहे. 3 6 18 72 आणि प्रश्नार्थक चिन्ह. एकदम सोपं आहे बाळांनो. 10 सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकता. बघा, 3 गुणवले 2 करा, 3 दोन्ही 6. पुढे 6 गुणवले 2 करा, 6 दोन्ही 18, 6 दोन्ही 18. पुढे 18 गुणवले 2 करा, 18 दोन्ही 36 नाही 18. हा 1 मिनिट, ह्याला थोडीशी वेगळी ट्रिक लागते. तीच ट्रिक लागते पण थोडीशी वेगळी. हा परत सांगतो मी. 1 मिनिट लक्ष द्या. एकच मिनिट. इथं बघा काय केले. सिंपली 3 दोन्ही 6, हे 6 आणले. पुन्हा 18 आणायचं आहे. 6 गुणिले 6 7 12 6 त्रिक 18 येतात. म्हणजे 2 3 अशी पुढे पुढे संख्या वाढत जाणार. आता 18 गुणवले 4 करावं लागेल. 18 18 18 36 18 54 18 चौक 72. पुढे 72 गुणवले किती करताल आता 5. 72 गुणवले 5 म्हणजे 2 3 4 5 असे एक एक संख्यानं वाढवत गुणाकार करायचा आपल्याला. ओके. 3 दोन्ही 6, 6 गुणवले 3 घ्यायचे पुढे. 6 त्रिक 18, पुन्हा 3च्या नंतर 4. 18 गुणवले 4 72, 4च्या पुढे 5. 72 गुणवले 5, 5 दोन्ही 10, 7 5 35, 35 आणि 36, 360. पर्याय क्रमांक तिसरा 360. ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. NMS नवोदय स्कॉलरशिप आणि वर्ग 1 ते 10वी पर्यंत गणित विषयाची तयारी करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्रमैत्रिणीला विसरू नका. भेटूया अशाच ट्रिकने आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.